नमस्कार. व्हिडिओ पाहणाऱ्या आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत विज्ञानाचा एक भन्नाट ट्रेंड, टर्मरिक ग्लो एक्सपेरिमेंट. हळद म्हणजे फक्त मसाला नाही, तर आज तुम्हाला दाखवणार आहोत एक असा व्हायरल विज्ञान प्रयोग जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चला पाहूया टर्मरिक ग्लो एक्सपेरिमेंट. या प्रयोगासाठी लागणारं साहित्य: 1 ग्लास पाणी, 1 चमचा हळद, मोबाईलचा टॉर्च किंवा फ्लॅशलाईट. अंधारात प्रयोग करायला खोली. ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, त्यात 1 चमचा हळद मिसळायची. खोलीतील लाईट बंद करायचा आणि मोबाईलचा टॉर्च ग्लासच्या मागं ठेवायचा. एकदम कमाल. पाणी चमकायला लागतं, एकदम सोन्यासारखं. हळदीमध्ये कर्कुमिन नावाचं केमिकल असतं. जेव्हा या केमिकलवर प्रकाश पडतो तेव्हा त्यातले कण प्रकाश परावर्तित करतात आणि एक ग्लोईंग इफेक्ट निर्माण होतो, जो सोन्यासारखा चमकतो. हळदीला सोन्याची झळाळी लागते. फक्त मजेदारच नाही, तर विज्ञान शिकण्यासाठी उपयुक्त असा हा प्रयोग आहे. हा प्रयोग तुम्हाला खरोखर आवडला का? तर तुम्ही घरी करून पहा आणि तुमचा जो अनुभव या प्रयोगाच्या संदर्भात आहे तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. पाणी 3 कारणामुळे चमकते. पहिलं कारण, हळदीतील कर्क्युमिन हा घटक प्रकाश शोषून घेतो आणि शोषलेला प्रकाश झगमगत्या रूपात बाहेर टाकला जातो, त्यामुळे पाणी झगमगताना दिसतं. दुसरा परिणाम जो आहे तो आहे टिंडॉल परिणाम किंवा टिंडॉल इफेक्ट. पाण्यात हळदीचे छोटे कण असतात. जेव्हा मोबाईल टॉर्चचा प्रकाश त्या कणांवर पडतो तेव्हा एका बाजूनी प्रकाश आत जातो आणि दुसऱ्या बाजूनी बाहेर पडतो, त्यामुळे पाणी सोन्यासारखे झगमगते. आणि तिसरं आहे प्रकाशाची उधळण, स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. हळदीचे कण प्रकाशाचे किरण इकडे तिकडे वळवतात, त्यामुळे आपल्याला चमकणारा झगमगाट दिसतो. हा प्रयोग करत असताना थोडी काळजी घ्यायची. हळद रंग देते, त्यामुळे कपडे आणि भिंतींना लागणार नाही हे पाहायचं. प्रयोग करताना मोबाईल लाईट हाताळताना सुरक्षित अंतर ठेवायचं. हळदीचे पाणी त्वचेवर टाकायचे नाही. हे फक्त व्हिज्युअल प्रयोग आहे आणि असेच विज्ञानाचे सोपे पण धमाल प्रयोग पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. विज्ञानविषयक शालेय शैक्षणिक व्हिडिओ आणि शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.